ट्रम्प प्रशासनानं पुन्हा एकदा टेरिफबाबत नवीन घोषणा करून जगभरामध्ये खळबळ माजवून दिली आहे। ऑटो क्षेत्रातील आयातीवरती 25% अतिरिक्त कर लावण्याची घोषणा अमेरिकेनं केलेली आहे। विशेष म्हणजे कोणताही करार असेल तरी सुद्धा गाड्यांशी निगडीत प्रत्येक गोष्टीवरती 25% लागेल टेरिफ असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। भारताला सुद्धा याचा फटका बसण्याची शक्यता आहे। पाहुयात याविषयीचा हा रिपोर्ट। is a 25% tariff on all cars that are not made in the United States. If they're made in the United States, there's absolutely no tariff. 2 एप्रिलपासून जगातील कोणत्याही देशातून अमेरिकेत येणाऱ्या गाड्यांवर आणि गाड्यांच्या सुट्या भागांवर 25% अतिरिक्त कर म्हणजेच टॅरिफ लावण्यात येणार आहे। मेक्सिको, कॅनडा, भारत, चीन अशा अमेरिकेला गाड्या आणि सुटे भाग निर्यात करणाऱ्या सगळ्या देशांना फटका बसणार आहे। कॅनडानं तर या टॅरिफ घोषणेचा तीव्र निषेध केला। काळजीवाहू पंतप्रधान मार्क कर्नी यांच्या मते हा कॅनडावर थेट हल्ला आहे, तर चीननेही ट्रम्प प्रशासनाच्या या घोषणेचा निषेध केला। अमेरिका कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याचा ट्रम्प सरकारचा दावा फोल आहे। चीन अमेरिकेची आर्थिक धमकी, एकाधिकारशाही आणि दादागिरी अजिबात सहन करणार नाही। अमेरिकेचे नवे टेरिफ धोरण हे इतर राष्ट्रांच्या व्यापारी सार्वभौमत्वाला आव्हान देणार आहे। नव्या टॅरिफ घोषणेनं जगभरातील शेअर बाजारात परिणाम झालाय। अमेरिका, कोरिया, जर्मनी, ब्रिटन या देशातील ऑटो कंपन्यांचे शेअर्स घसरले। जगभरातील ऑटो इंडस्ट्रीवर याचा विपरीत परिणाम होईल असं या क्षेत्रातील जाणकार सांगतायत। Meeting turned to its focus. ट्रम्प यांनी 2 एप्रिलपासून कार उद्योगावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली। म्हणजे जगभरातून अमेरिकेत आयात होणाऱ्या गाड्यांवर कर लागणार आहे। जपान, साऊथ कोरिया, युरोप, कॅनडा आणि मेक्सिको या देशांना मोठा फटका बसणार आहे। फक्त तयार गाड्यांवर नाही, तर त्याच्या सुट्या भागांच्या आयातीवरही अतिरिक्त टॅरिफ लावण्यात येणार आहे। ट्रम्प यांना गाड्यांची निर्मिती अमेरिकेत करायची आहे, पण त्यासाठी लागणारे सुटे भाग महत्त्वाचे आहेत। आता त्यावरही कर भरावा लागणार आहे। त्याचा परिणाम म्हणजे अमेरिकन नागरिकांसाठी गाड्या वापरणं महाग होणार आहे। महागाईतही भर पडणार आहे। More than $6,000 for every single. भारताच्या शेअर बाजारातील टाटा मोटर्स सारख्या बड्या कंपनीचा शेअर 5% घसरला। भारत अमेरिका यांच्या एकूण व्यापारात ऑटो आणि फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा वाटा आहे। आता ट्रम्प प्रशासनानं मंगळवारी जाहीर केलेले टॅरिफ 2 देशांमधील करारांच्या पलीकडेही लागू असणार आहे। त्यामुळे भारत अमेरिका यांचा वाणिज्य करार झाला तरी 25% कर द्यावाच लागणार आहे। जसं मी म्हटलं, टाटा मोटर्सचं युरोपात JLRचं युनिट आहे। या युनिटमधून अमेरिकेत निर्यात होते। किंवा संवर्धन, सोना, BMW, सुप्रजित अशा काही कंपन्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात अमेरिकेत होते। हा वेदनेचा काळ आहे, पण नक्की सांगतो 5-6 महिन्यात हे सगळं निवळेल, कारण अमेरिकेत अख्खा कारखाना टाकणं आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही। त्याचा फटका शेवटी अमेरिकन नागरिकांनाच बसणार आहे। गेल्या 3 महिन्यातील बेभरवशाच्या कारभारानं ट्रम्प यांनी जगात मोठी उलथापालथ करण्याचा अजेंडा स्पष्ट केलाय। त्यामुळे प्रत्यक्ष 2 एप्रिल येईपर्यंत आणखी काही बदल होतील अशी शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।